आपल्या तिथं गेलं पाहिजे. ताण तशी भागेल का? मोठमोठ्या लाईनी आता आमच्याकडं कुंभमेळ्याचं काम चालू आहे, त्याच्यातून हजारो लाखो लिटर पाणी चाललं. त्या पाईपला तोंड लावल्यावर तर ताण भागेल का? जिथं नळ आहे, जिथं ते पाणी येतं तिथं गेलं पाहिजे ना, तेव्हा पुढं ते आपल्याला ताण भागेल. म्हणून द्या हवा अशी भगवत प्राप्तीची सुखप्राप्तीचं साधन जर कोणतं असेल तर एक संत आहे, एक ग्रंथ आहे, आणि एखाद्याच्या पंथाच्या माध्यमातून मंदिर आहे, मस्जिद आहे, जे असेल ते आपलं श्रद्धा स्थान असेल तिथे गेलं पाहिजे. ही ताण भागवली पाहिजे देवा हो. आणि हेच भागवण्यासाठी माऊली सांगतायत की भाव धरोनी कृपा करे कृपा करतो म्हणजे काय करतो द्या हो. देशा सततयुत्थानां भजता प्रीतिपूर्वकं दधामि बुद्धियोगं. आज बुद्धीचं वैभव काय? शेठचा मुलगा आहे, त्याला नातू आहे, त्याला अजून बोलता सुद्धा येत नाही, पण तरी तो फोन लावतो. त्याच्यात पाहून आता किती बुद्ध्यांक वाढला. लहान मुलाचा बुद्ध्यांक एवढा आहे तर मग आपल्यासारख्या. आणि म्हणून द्या हे बुद्धीमध्ये चांगले विचार रोपण होण्यासाठी ती योग्य काय अयोग्य काय चांगलं काय वाईट काय याचा निर्णय केला पाहिजे तिनं. म्हणून माऊली देतात की चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक असते. हे योग्य अयोग्य तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर चंद्र असेल तिथं चंद्रिका असते, शंभू भगवान शंकराचं तिथं पार्वती असणारच, आणि संत जिथे आहे तिथं चांगला विचार असतात. आणि चांगल्या विचारांती सुखी जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझे शोधून पाहे. हे संस्कार घ्यावं लागतात द्यावं. गुरुजी सारखा एक जण आदिवासी भागात गेले, शिक्षणाधिकारी म्हणून गेले. तर बेटा तुझं नाव काय? आता आदिवासी भागातल्या परवा सांगितलं माझं नाव पांडू. अरे बेटा असं नाही म्हणू, पांडुरंग म्हणावं असं नाव आहे. आता शिकवायचं काम आहे गुरुजींचं. दुसऱ्या मुलाला तुझं नाव काय? म्हणजे माझं नाव बाळूरंग आहे. मग तुम्ही नाही का रंग लावायचं? माझं नाव बाळू आहे पण तुम्ही रंग लावायला सांगितलं. काही काय ना पण कळलं ना त्याला की आपलं नाव पुढं रंग लावायचं. हे शिकावं लागतं. सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो? आता पोरांना कुठं माहिती, एवढं शाळाच भरत नाही. मराठी शाळेला तर उतारी कळा लागली. गुरुजीने सांगितलं तू सांग. मी सांगतो सगळ्यात जास्त पाऊस पृथ्वीवर पडतो, बाजार पडतो. सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो? भारतात. तर आसाममध्ये पडतो. चेरापुंजी भूगोलाचं शास्त्र सोडून देतो आणि सगळ्यात जास्त पाऊस जमिनीवर पडतो. गुरुजीला टक्कल नाही पडत तर काय होईल? सांगायचं तात्पर्य ही एक द्या हो, हे शिकवण्यासाठी कुठंतरी केंद्र आहे. ते केंद्र म्हणजे एक तर मंदिर आहे, एक तर संतांचा समागम आहे, किंवा तीर्थ व्रत नेम यज्ञ याग आहे. सदैव चाले अन्नदान देना, सदैव चाले अन्नदान देना. Yeah.
शिकवण्यासाठी सद्गुरू जनार्दन स्वामीचा अवतार आविष्कार झाला महाराज. इथं भगवंतांनी विभूती सांगितताना कीर्तीसाठी सर्वच झटतात महाराज. फार लहानपणापासून तर मरेपर्यंत मला चांगलं म्हणावं, मला समाजात प्रतिष्ठा मिळावी, मरावे परी कीर्तिरूपी वरावे, अशी कीर्ती होण्यासाठी सर्वच झटतात. राजकीय क्षेत्रातला असो, सामाजिक क्षेत्रातला असो, माझं नाव झालं पाहिजे सगळ्यालाच वाटतं असं. भिकारी सुद्धा स्वाभिमानानं आपली कीर्ती वाढायला सांगतात. हो मला द्यावं भिक्षा. तर शहरातली आजी होती आणि अजून स्वयंपाक झाला नाही, पुढं जाय आणि आजीबाई तुमच्याजवळ फोन आहे का म्हणे. आला म्हणजे माझा व्हॉट्सअप नंबर घ्या, स्वयंपाक झाल्यावर मला काढून ते तुझा व्हॉट्सअप नंबर घेते आणि ऑनलाईन पाठवून देते, येईल का पाठवून दे. सांगायचं तात्पर्य की त्याला सुद्धा विशेष प्रकारचं आय एम इज ए ग्रेट, मी कोणीतरी आहे, सर्वांचे कांचन आहे, सगळ्याच मध्ये लोकेशना कोणाला नाही आवडत ना, त्यासाठी खूप करतात कीर्ती. दुसरी विभूती सांगताना भगवंताने सांगितलंय की लक्ष्मी अवतार आहे. लक्ष्मीची आवश्यकता कोणाला नाही, आता तर फार आवश्यकता आहे महाराज. काल परवा वाटलं मी की आता एवढे दागिने भारतामध्ये फक्त 25 टन सोनं आहे आणि स्वस्त आहे फार. आणि देवस्थानाकडे विचारत होत फार, देवस्थानाकडे सोनं 25 टन सोनं सगळ्या भारतात. इतर लोककडे सरकारकडे नाही. सांगायचं तात्पर्य किती लक्ष्मी आहे, एक रुपतीचं ते पैसा. धनलक्ष्मी, धान्य लक्ष्मी, धन आहे पण धान्य नाही. दुष्काळ पडला तर किती पाहिलं मी तर बाबा, सगळं पिकं पाण्याखाली. येताना पाहिलं तिकडून जालन्याहून येताना काय हाल आहे त्या लोकांचे. धान्य नसेल तर कसं होईल, पैसा आहे ना. आता चांगली व्यवस्था आहे, दुष्काळ एवढा वाटत नाही, रहदारीची अवस्था वाढली. म्हणून धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, पुत्रलक्ष्मी, पौत्रलक्ष्मी. पुत्र पाहिजे संसारी जीवाला आणि पुत्र व्हायला पाहिजे, सगळ्याचीच अपेक्षा असते. आता पुत्र आणि मुलीचं काही विशेष हे नाही राहिलं, दोघांमध्ये साम्यच आहे, सगळ्याला सारखाच अधिकार आहे. कोणत्या क्षेत्रामध्ये नारी कमी मारा. पाहिला असेल तुम्ही कालचं सिंदूर, एका महिलेने 2 महिलेने सर्व आणि अरेंज केलं तर चांगले चांगले क्लास 1 सुपर क्लास 1 शर्ट देतात. किती मोठा मान आहे हा. म्हणून आमचे संत सद्गुरू सांगतात की कित्येक कवी आणि संत नाताची पण आवश्यकता. मुलाला एवढा जीव लावणार नाही, पण आजोबा नाताला फार जीव लावतात. तुम्हाला सगळ्याला माहिती. आजोबा त्याला डोक्यावर घेतील पण मुलाला कधी घेणार नाही, कारण मुलाला घ्यायला वेळच मिळाला नाही संसारामध्ये. नाताच्या वेळेस रिटायर, शाळेत घेऊन जा, घेऊन या, त्यांना बूट घाला, त्यांचे कपडे घाला ना. हेच रिटायर माणसाचं काम आहे. गुरुजीकडे नका पाहू, शेटकडे नका, करावंच लागतं, केलं पाहिजे. दुसरं काय, हे करमणुकीचं साधन आहे, त्यांची सेवा केली पाहिजे. काय तुमच्याकडं म्हणून काय, आजा गेला नातू झाला, आजी गेली नात, तुमच्या इथे त्या निमित्ताने तुमच्याकडे आले ते, त्यांची सेवा केली पाहिजे. म्हणून देव पुत्रलक्ष्मी, पौत्रलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, यशलक्ष्मी, जयलक्ष्मी, विजयलक्ष्मी. जय कोणत्याही कार्यामध्ये जय मिळावं. कोणत्या कार्यामध्ये जय मिळण्यासाठी बाबा द्या हो सात्विक उपाय करावे. गुरुदेवा
ही सप्तसिद्धीची पाठ केली तुम्ही, याची फलसिद्धी सांगताना एक पाठ केला तर फलसिद्धी मिळते, 3 पाठ केले तर उपद्रव शांती होते, 7 पाठ केले तर भयमुक्तीच होते, 9 पाठ केले तर यज्ञ फल प्राप्ती होते, 11 पाठ केले तर राज्य प्राप्तीसाठी सांगितले. म्हणून हे लोक मोठमोठे लोक शतचंडी सहस्रचंडी करतात, मोठमोठे पद भोगवतात, नीट लक्ष देऊन ऐकतात. कशासाठी मांडलं हे द्यावं? निदान आपल्याला निदान समाजातल्या लोकांना चांगलं म्हणलं पाहिजे. काय गेले बरं झालं गेले, काय की कदरून जातात लोक, अजून नाही गेले तर सगळं नात्रक भेटून गेले, अजून ऐक जिवंत असं पण पाहिलं, अजून जिवंत सगळे भेटून गेले. यश प्राप्तीसाठी 9 पाठ, राज्य प्राप्तीसाठी 11 पाठ, कार्यसिद्धीसाठी 2 पाठ, सुखप्राप्तीसाठी 15 पाठ, बंधनमुक्तीसाठी 35 पाठ 25 पाठ, प्रिय व्यक्तीची प्राप्तीसाठी. मुलीला सांगतो की अनुभव सांगतो, सांगत राहतं यज्ञाला या यज्ञाला या, काय होतं बाबा? मग तुम्ही सांगता पुढं, बाबा माझ्या मनात हे होतं, माझं चांगलं शिक्षण झालं पाहिजे, मला नोकरी मिळाली पाहिजे, आणि त्याच्यापुढचं कार्यक्रम तुम्हाला सगळ्याला माहिती, मला चांगलं सुविध मुलगा मिळाला पाहिजे. असे हजारो उदाहरणं आहे. बाबा यज्ञाला बसले, 3 यज्ञाला बसले, मला नोकरी लागली. आता मुली पुष्कळ शिकतात, चांगली नोकरी लागली. बाबा आमचं जमलं, चांगला मुलगा मिळाला, चांगले ताई. या प्रेरणेसाठीच फक्त माझं घे बाबा, तुम्हाला प्रेरणा देत, दुसरं काही नाही. करा तुम्ही, अनुभव घ्या, मग तुमची श्रद्धा बसेल. अनुभवाशिवाय श्रद्धा नाही. हे अनुभव आहे. तुमच्या जीवनात तुम्हाला सुख लागतं ना, हे केल्यानंतर जर सुख मिळत असेल, मग कशाला दुःखाकडे जायचं, कशाला शेवटचा विचार करायचा. बरंच आता हे फोनच्या माध्यमातून एवढ्या लोकांचे संसार बिघडले. मी सांगत राहतो की अरे बाबा कलियुग आहे. ज्या वेळेस तिच्याशी आपण लग्न करतो किंवा त्याच्याशी आपण तिचा नारायण म्हणून स्वीकार करतो, तिचा लक्ष्य म्हणून स्वीकार करतो, तर मागील परिहार पुढे नाही क्षीण. काय संत सांगतात, मागचं सर्व सोडून द्यायचं. आम्ही पाठीवर लिहून देतो आणि पुसून टाकतो. कुठं जातात ते अक्षर? गुरुजन सांगितलं, मी सांगितलं तुम्हाला समजलं का? एक म्हणून सांगितलं, एक नाही समजलं. तुम्ही फळ्यावर जे लिहिलं ते पुसलं, ते अक्षर कुठे गेले? आता काय सांगते? मागील परिहार पुढे नाही क्षीण. तुम्हाला जर क्षीण करून घ्यायचा जमागत पाचला, मागील परिहार पुढे नाही क्षीण. झाली या दर्शन एक झाला. तिला सौभाग्यवती म्हणून आपण स्वीकार केला, तिचं लक्ष्य म्हणून स्वीकार केला, त्याला लक्ष्मीनारायण म्हणून जर स्वीकार केला, तर मग कशाला मागचं पाहता, कशाला संसारामध्ये माती कालवता? म्हणून द्या सुखप्राप्तीसाठी 15 पाठ सांगितले आहे, बंधनमुक्तीसाठी 25 पाठ सांगितले, प्रिय व्यक्ती प्राप्तीसाठी 18 पाठ सांगितले आहे, अनिष्ट ग्रह निवारण्यासाठी 20 पाठ आहे, शत्रू राज योग भय निवारण्यासाठी 17 पाठ आहे, पुत्रधन प्राप्तीसाठी 16 पाठ आहे, आणि एखादा वश करण्यासाठी 14 पाठ आहे. सामान्य सर्व प्रकारच्या शांतीसाठी फक्त 5 पाठ आहे. किती पाठ झाले? किती पाठ ऐकले तुम्ही? कोण सांगणार आहे? पूजाला बसले किती पाठ झाले? ते मागून आले तिकट झाले असं म्हणू नका. मी जरी खोलीत बसलो असं तर मला माहिती किती पाठ झाले. 14 पाठ झाले. 14 पाठाचं आव्हान असते देव. कोणाला माहिती? आपल्या समाजाला माहिती की देव. म्हणून हे तुम्हाला बळजबरी किंवा लहान मुलगा औषध घेते ते कडू राहत, मग आई त्याला 2-2, 3-3 चमचे असे चमचेचे, हे प्राप्त होईल ते प्राप्त होईल. गोड औषध नाही, हे दूध आहे, साखर टाकले, हळूच 1 चमचा कडू तुम्हाला पाजून देतो, जेणेकरून लेकराची हित आणि माऊलीचे चित्त. माऊली जसं ते लेकराची हितासाठी त्याला अगोदर 2-3 चमचे गोड दूध देते, नंतर एक औषध दूध देते. तिला माहिती आहे की हे कडू औषध देण्याशिवाय माझ्या बाळाचा रोग झाला. आईला जास्त त्रास असतो मुलाच्या रोगापेक्षा, तिला जास्त दुःख असतं. त्या 2 दिवसापासून काही खाल्लं नाही, काही नाही. आणि म्हणून द्या तिचे अनंत उपकार आहेत. तीच देवी रूपा नाही.
गणगौरीच्या नंदना सांगते जन आदिपूजेला कोण होता गण त्या निर्गुणानं जलस्थल नव्हते पाशानं आणि मग त्या गौरीनं कोणता गण पूजवला बिनपुरुषाचा गर्भ कसा राहील असं निराकाराच्या भांडणामध्ये आहे. तुमच्याच भागामध्ये विश्रामभाव म्हणून गेले त्यांचं साहित्य वाटलं त्यांच्यामध्ये सांगितलं की मग ते निराकारची उत्पत्ती कशी झाली. स्त्रीशिवाय उत्पत्ती नाही पुरुषाच्या रेताशिवाय उत्पत्ती मग झालं कसं. मग त्यानं सांगितलं की त्या ईश्वराची लीला आहे तो वेगळ्या रूपानं दोघांमध्ये याचा अध्याय सांगितलं की मी दोन्ही आहे पुरुषत्व आणि स्त्रीतलं स्त्रीत्व हे मीच आहे आणि याच्या दोघांच्या संयोगातून ही सृष्टी आहे म्हणून त्याला प्रकृती पुरुष म्हणतात. आता हे थोडं अवघड आहे तुम्हाला समजणार नाही पण सांगावं लागतं याला करता आणि म्हणून द्या या सर्व पाठाचं तुम्हाला महत्त्व समजावं तुम्हाला विशिष्ट प्रकारचं यश प्राप्त व्हावं संपत्ती प्राप्त व्हावी. दुसरी वाणी ही फार महत्त्वाची आहे. सेवा वाणी फार महत्त्वाची जे तपश्चर्या करतात साधना करतात त्यांची वाणी फार गोड वाटते ती वाणीला संयम करतात. आता मौन धरून बरेच दिवस झाले. काल आमच्याकडे मोठे आचार्य महामंडलेश्वरात मराठी समाजामध्ये एवढा विद्वान माणूस नंदू महाराज हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज लवितकर महामंडलेश्वर आहे वाचस्पती आहे आणि पीठाधीश्वर आहे वगैरे वगैरे इतकं अध्ययन महाराज बाबा 2.5 तास चर्चा. आता माझं सर्व त्यांना माहिती आहे जनार्दन स्वामीचं सानिध्य त्यांना लाभलेलं आहे. खूप सांगत बसलं ऐकून घेतलं आपण काय विद्वत्ता आहे महाराज इतक्या प्रचूर मराठा समाजामध्ये एवढं ब्राह्मणांनी त्यांचा सत्कार केला जाऊन होतो मी आम्हाला लाजवलं एवढं अध्ययन. एक मोठमोठे पुस्तकं दिले तर मी तर अर्धच पुस्तक थोडंच वाटलं तर मला कशाला सर्वसामान्याला कसं काय समजत. शेवटी सांगितलं की बाबा हे अध्ययन करणं काही सुख नाही ज्ञानानं भगवत प्राप्ती होती हे पण बरोबर आहे पण अशी उपासना जनार्दन स्वामीसारखी त्वरळत पाहायला मिळते आणि ती उपासनेला त्रिवाल वंदन करावं म्हणून आलो. ही उपासनेला पण विशेष महत्त्व आहे सत्कर्माला पण विशेष महत्त्व आहे. ज्ञानाला तर आहेच कर्म उपासना ज्ञानाना मालम देवरूपे म्हणून द्या हो वाचा चांगली पाहिजे. ज्यांनी वाचावर संयम केला हे सगळ्यात मोठं साधन मौन सर्वात साधन. त्या मौनाच्या वाणीनं दुसऱ्यावर प्रभाव पडतो. जनार्दन स्वामींनी 16 वर्ष मौन राही उभाजो बुद्धी चांगली पाहिजे महाराज. आता बुद्धीचं वैभव फार बुद्धीचे वैभव आन नाही तुझे एकाकेश्वराचे सकळ सिद्धी. श्री ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी. या बुद्धीमध्ये हरिनामाची गोडी लागली पाहिजे तेव्हा कुठं जोडी चांगली होईल जोड चांगले मिळेल. बुद्धी खूप वाढलेली विज्ञानाच्या माध्यमातून विचारच करासारखं ज्यांना वाचायला येते ते सुद्धा फोन वापरतात पण द्या ही बुद्धी जर या मार्गाला गेली तर हित व्हायच्याऐवजी अनहित जास्त होईल. हे विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलंय. रात्र मुलं पुष्कळ पाहतो म्हणजे गाई आली रडत बाबा रात्रभर हा मोबाईल पाहतो काय करा झोपतच नाही झोपतो काम करीत नाही काही नाही. मी राहून मला एकच मुलगा एक मुलगा काय करूया. किती बिघडलं महाराज काय करा त्या माऊलीने वय वर्ष 65 एकच मुलगा काही नाही घर नाही दार नाही काय करावं तिनं. आणि तेच एक मुलगी आहे एक मुलगा आहे आळंदी सारख्या ठिकाणी आई वडील ते माळी विकायचं माळी करायचं धंदा करतात. रोहन नावाचा मुलगा आहे 4थीला आहे पण माळी करता
मजरोधई सद्गुरु तेने तारुळ हा संसार गुरु म्हणून विशेष अत्यादर विवेक वरे अशा प्रकारचे श्लोक म्हणून माळिका असायची. त्या मुलाला पण सांगायचे दररोज हा श्लोक पाठ कर, मग तुला मी हे देईल, तुम्हाला ते देईल. आता मुलाला रडायला लागला, घे मोबाईल, काय पाहतात देव जाणे. त्या माऊलीने त्या मुलाला अशा प्रकारची ज्ञानेश्वरी शिकवली, पारायण करायला लावलं. मुलगा 4थीतला आहे. तुम्ही जाऊन विचारू शकता, आळंदीला जाऊ शकता. मी काही तुमचा बुद्धिभेद करायला आलो नाही, तुमची बुद्धीची ग्रहण शक्ती वाढावी म्हणून सांगतो की त्या 4थीतल्या मुलाचे 9027 पाठ. गंमत आहे. वारकरी शिक्षण संस्थेतले अध्यक्ष हरिभक्तपरायण नुकळीकर महाराज वगैरे वगैरे दिग्गज जणांनी, मोठे बाबा सगळ्यांनी परीक्षा घेतली. कुठून मी वय सांगाय, खालून वर सांगा, वरून खाली सांगा. काय काय बुद्धी आहे आणि आपल्याला काल काय खाल्लंय ध्यानात नाही. मग आपली बुद्धी कुठं गेली, गाण ठेवली. तिला प्रेरणा नाही महाराज, तिच्यामध्ये धारणा शक्ती नाही. पुढे सांगितलं स्मृती, तुम्ही तिला वाढवा, अध्ययनानं वाढवा, संतांच्या सानिध्यात जा, विचार करा, त्यानं तिला वाढ. तुम्ही असेच जर गंजून तलवार वापरलीच नाही, चाकू वापरलाच नाही तर गंजून जातो. आता जिवाळीला पहा तुम्ही सगळे भांडे घासणार. 2च माणसाचे आंबेर 2 आणखी 2 मुले, पण 15 ग्लास, 21 ताट, 18 तांबे, काय जरूर एवढे तरी करून 2 करा दिवाळीला घासा झालं. बघा घास 4-5 डबे लागतात, 25 डबे कशासाठी होते जर घटले नाही तर मग झालं. मग आता दिवाळीला करावं लागतं. म्हणून त्या ही स्मृती गंजून जाते, तिला जर वापरच केला नाही. आणि म्हणून स्मृती महत्वाची आहे. मेधा ही ग्रहण शक्ती वाढली पाहिजे. तुम्ही असं ऐकून तिला परिपक्व केलं तर तुमची ग्रहण शक्ती वाढेल. आता एवढं तुम्हाला समजणार नाही. आणि त्यानंतर धृती, धारणा चांगली असावी, म्हणजेच हेतू चांगला असावा. कोणताही कार्य करताना हेतू चांगला असावा महाराज, बस दुसरं काही नाही. आपुल्या हिता अशी जो जागता धन्य माता पिता तयाची. आम्ही काय पाहतो, जे इतराचं हित पाहतो म्हणून तुम्हाला सर्वाला हेवा वाटतो. आपण फक्त आपलंच हित पाहतो म्हणून आपल्याला सगळं समाज एवढं मान देत नाही. आणि म्हणून जे सगळ्यात मोठी धृती म्हणजे धारणा शक्ती चांगली पाहिजे. आणि शेवटी सांगितलंय क्षमा. मारामारी झाली ते मारामारीला एवढी ताकद लागत नाही, पण तेवढी ताकद क्षमा करायला लागते. आणि ती क्षमा दया क्षमा शांती देते देवाची वस्ती. दया धर्म का मूल हे पाप मूल अभिमान. दया धर्म का मूल हे पाप मूल अभिमान. तुलसी नयन छोड़िए जब तक घट में काल सुनाया, जब तक घट में काल. अशा प्रकारची त्या देवीची भक्ती केल्यानंतर हे 9 रूपानं ती आपल्याकडे येते. म्हणून सगळ्याला 9ची गरज आहे. याच्यातलं एक जर नसलं तरी तुम्हाला कमी आहे. म्हणून ही नवचंडी यागाच्या निमित्तानं हे करणं महाराज. लेकरांना, मुलांना, सर्वांना हे समजावं. हे जनार्दन स्वामींनी शिकवले. बाबांनी सांगितलं तुम्हाला की जन्मोजन्म आम्हाला हेच लागतं. आम्हाला मुक्ती नको, काही नको, संत संगी देई सदा. आम्ही दररोज प्रार्थना करतो की काय न मागणे ते मागू देवा, करू भक्ती आणि सेवा. काय उणे तुम्हा पाशी रेतीशी ते आमच्याला. आम्हाला दुसरं काही नको. सद्गुरू जनार्दन स्वामींचे आजोबा किसनराव मोहिते पाटील आणि शेवंताबाई मुलबाळ भावा म्हणून वेरूळच्या वर एक महेश माळ आहे. ती भगवती पार्वती आहे. त्यांची कुलस्वामिनी वगैरे असेल. मग आधी खेड्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये काही पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून एखाद्या देवताला नवस करतात. त्याला दर पौर्णिमेला जातात, तिथं नारळ वाहतात, त्याला खेटी म्हणतात. अशी खेटी प्राप्त झाल्यानंतर त्यांना मुलगी झाली. तिचं नाव त्यांनी म्हाळसा ठेवलं. महेश माळची ती म्हाळसा आई आहे म्हणून बाबाजींच्या आईचं नाव म्हाळसा आई आहे. त्या देवीची प्रसन्नतेने त्यांना मुलगी झाली. एवढा आनंद झाला महाराज.
हे मोहिते कुळ जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं दुसऱ्या पत्नीचं कुळ आहे. म्हणून आपलं मराठवाड्याची भूमी फार पावन आहे महाराज. काल त्यांनी वर्णन केले का हो संत सर्व सगळे संत मराठवाड्यातले जनार्दन स्वामीसह त्यांचा अभ्यास त्यांना सांगितलं की एक एक संतांचं काय सांगू तुम्हाला. त्या संत मांदियाळेमध्ये संत जनार्दन स्वामी आहे आणि त्यांचा आचार विचार घेऊन चालणारे तुम्ही आहे. म्हणून माझ्या 75वा वाढदिवसानिमित्त पहिल्या दिवशी तुम्ही आलंच पाहिजे. म्हणून बाबा बाहेर जात ते मला सांगू नका, तुम्ही आलं पाहिजे म्हणजे माझ्या दृष्टीनं माझे बाबाजी आले मला हे वाटेल. म्हणूनच त्यांना सांगितलं की ठीक आहे, पण दिवसा रात्रीने यायचं गेल्यानंतर स्नान करणं पूजाविधी करणं तुम्हाला सांगितलं आचार विचार. इतर साधू संतांचं किंवा महाराज लोकांचा वेगळं आहे आणि जनार्दन स्वामीच्या परिवाराच्या लोकांचं वेगळं आहे महाराज. त्रिकाल स्नान संध्या झाली पाहिजे. परमार्थाला भक्तीची जोड पाहिजे. त्याच्याबरोबर आता कलियुगामध्ये ह्या आचार विचाराची पण जोड असते तर आणखीन चांगलं दुधात साखर. आणि म्हणून द्या हे त्या म्हाळसा देवीच्या कृपेने त्यांना मुलगी झाली, तिचं नाव म्हाळसाई ठेवलं. त्या म्हाळसाईचं लग्न दहेगावचे आणि मोहिते उगले पाटील आप्पा पाटील उगल्याचे जन्म झाल्यानंतर काही दिवसानं लग्न झालं. त्यांच्या पोटीची हिरा आला, ज्यांच्या पोटीचे रत्न आलं ते सद्गुरू जनार्दन स्वामी आहे. म्हणून द्या अशा प्रकारचे संत ज्या ठिकाणी जन्माला येतात तर ते कुळ पावन राहतं, ती भूमी पावन राहते, ती आईची उपासना असते तेव्हा कुठे मिळते. पवित्र ते कोळा पावन तो देश, पवित्र ते कोळा पावन तो देश, पवित्र ते कोळा पावन तो देश, पवित्र ते कोळा पावन तो देश. तेथे हरिदास जन्म घेतले, तेथे हरिदास जन्म घेतले, तेथे हरिदास जन्म घेतले, तेथे हरिदास जन्म घेतले. पवित्र ते कोळा पावन तो देश, पवित्र ते कोळा पावन तो देश. आईचे संस्कार फार महत्वाचे असतात महाराज. छत्रपती शिवाजीची बखर वाचत तुम्ही. हे तुळजा भवानी मला असे हाडाचे कार्यकर्ते दे, हाडाचे मावले दे. का बरं? रक्ताचे मावले का म्हणलं नाही? नीट लक्ष देऊ नये. आईच्या रक्तापासून आईच्या शोणीतपासून आपले हाड मजबूत होतात. पुरुषाच्या पुरुषत्वापासून आपल्या शरीरामध्ये रक्त तयार होते. 3ऱ्या महिन्यापासून ही क्रिया सुरू होते, 9 महिन्यापर्यंत परिपूर्ण होते. म्हणून आई जे खाते त्याचा पुरवठा रक्तामध्ये होत नाही, हाड पोषले जातात. म्हणून कडू आंबट गोड काय तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तो गर्भ मागतो ते तुम्ही देता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही वर्णन केले जातं ते हाडाचे कार्यकर्ते पाहिजे, म्हणजे जे मातृशक्ती प्रधान पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रकृती मातृप्रधान होती म्हणून, आणि पित्याची प्रकृती शास्त्रप्रधान होती म्हणून दोन्ही गुण त्यांच्यामध्ये पाहायला मिळतात. तुम्हाला सगळ्याला माहिती की सुभेदारचे सून समोर आल्यानंतर शिवाजी महाराज काय म्हणले, माझी आई एवढी सुंदर असते तर मी पण सुंदर झालो. सगळ्याला माहिती आहे दृष्ट. पण तिने ज्या वेळेस पदर टाकून नमस्कार केला आणि सांगितलं की महाराज असं नाही पाहायला मिळत, हो असं नाही पाहायला मिळत. चांगली होती बिचारी, शिकलेली असेल, कुठंच असं समाजात पाहायला मिळत नाही. तुमच्यामध्ये कसं आहे, कसं आलं ते? आणि तिनं सांगितलं की माझी एक विनंती ऐकाल तुम्ही? सांगा आई साहेब सांगा. आई म्हणले शत्रूच्या पक्षातून आलेली किती अत्याचार पाहिले तुम्ही इतिहास वाचा. किती अत्याचार होते, किती जाळपोळ करायचे, किती काय होतं, मला ते सांगायचं नाही. सांगितलं की महाराज मी जर आमच्या देवाकडे गेले
आणि मी ते देवाला प्रार्थना करेल, आमचं कोणी अल्लाह असेल, कोण असेल, त्यांची देवता कोणती असेल, आणि त्या देवतेकडे आमच्याकडे मी एक मागणी करेल, या भरतखंडामध्ये असा शिवाजी महाराज सारखं पुत्र सर्व आईचे पोटी यावा, ही मी प्रार्थना करील त्या देवाला. काय वाटते महाराज अंगाला काटा येतो, असे पण समाजात असतात स्त्री पुरुष. मला सांगायचं हे देवा, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नेहमी देवीचा जागर करायचा. खंडामध्ये 51 पीठ आहे भगवतीचे. ते 51 पीठामध्ये पहिलं जे पीठ आहे ते बलुचिस्तानमध्ये आहे, ते आता पाकिस्तानमध्ये आहे. तिथं भगवतीचं डोक्याचा भाग पडलेला आहे. आणि मग खालचे 51 पीठ आहे भारतातले. मग महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहे. खरं वाचते अर्धपीठ नाही आहे, सप्तशृंगी पूर्ण पीठ आहे, आद्य पीठ आहे, अर्ध नाही. महिषासुराला मारल्यानंतर विश्रांतीसाठी तिथं गेली आणि विश्रांती तशी भेटत नाही. तुम्ही चांगलं गाणं ऐका, चांगलं संगीत ऐका, मग झोपा, चांगली झोप येईल. तुम्ही जर भूताचे खेळ पाहत बसले, मौलबाई पाहत बसले, जरा स्वप्नात भूतच येतील. एक जण आला शेटमध्ये, त्यानं हातावर नाक काढ तर पहा तुम्ही, महाकाल आपल्या शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गोंधून राहिले. तो रे जेव्हापासून नाक काढा तेव्हापासून माझ्या स्वप्नात नागाचे काढला का गोंधता गोंधता वाघाचं चित्र काढ, त्याला असेल ते वाघाचं चित्र काढता का गोंधन त्रास होत. शेपूट काढायचं राहील तेव्हा बस झालं वाघ. अरे बिगर शेपटीचं कुठं वाघ राहतो, त्याला काय म्हणतात तुम्ही, तुम्हाला तुमच्या भाषेत माहिती. असं नाही वाघ काढता येत. मृत खेताचं पाच वर्षानंतर कसं होईल. चांगलं संगीत ऐका, झोपा, मग चांगली झोपी. प्रवचन ऐकता ऐकता झोपा. बऱ्याच जणांना कोणी पाहिलेलं नाही माझं गिर बाबा, तरी म्हणतात मला गुरुचरित्र 14 अध्याय पाठ करा सांगितलं, मला सकाळी विधी करायला सांगितलं. अरे बाबा ओळख नाही काही नाही. का सांगतो असं की चांगलं ऐकून झोपा. भूताचं शिरीत पाहून झोपले तुम्ही, जर ते पती पत्नीची भांडणं झाल्या, ते भूताचं खेळ पाहून झोपले दोघं, मध्ये लेकराला घेतलं झोप. अहो म्हणजे माझ्याकडे तोंड करून झोप. नाही नाही मी नाही झोपलो. अहो असं नका करू, मला ते भूताचं भे वाटतं. असं करा, माझ्याकडे तोंड करून झोप. आग्रह करून राहिले रात्रीचे 12 वाजले. तो म्हणे मला पण कोण भूताळणी पासून मी वाटतं तुझ्याकडे तोंड करून. आता ती भूताळी नाही का, ती भूत का. ईश्वरी सर्व भूतानां हृदयस्तार्जुन तिष्ठती. एकमेकाला असं भूत म्हणू नका, चांगलं ऐकून झोपा. हे सूत्र आहे महाराज जीवन सुखाचं. काय सांगायला पाहिजे. आमच्याकडं साधू उभे येतात, ते विचारतात तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय म्हणून पाहतात. रात्रभर काय पाहत बसतात, सकाळी कुठं उठतात. आम्ही क्षेत्रात ठिकाणी राहतो, सर्व प्रकारचे साधू येतात, पण नावीलाच येतात. भेग भगवाने आदर करावाच लागतो. काय नाही महाराज, इतकं अवघड झालं काय विचारता सोय नाही, पाहू नये सांगू नये असं प्रकार झाला. म्हणून देव असं देवीचा जागर करता करता रात्री 12 वाजता, विशेषतः अष्टमीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आता जागर करायची. एक माय बहीण आली गडावर, राजगडावर आहे, त्यांच्या जन्म शिवनेरीवर, आणि ती माऊली घरी लेकरू सोडून आली आणि त्या जागरमध्ये बिचारी धुंद होऊन गेली. आणि सगळं झालं, दूध वाटलं, सगळं झालं, दरवाजे बंद झाले गाडाचे. एकदा दरवाजे बंद झालं तर कोणी असो आत घेता येत नाही, बाहेर बी जाता येत, असं नियम छत्रपतींचा होता. ते माऊलीला पाना फुटला. तिनं सांगितलं की बाबा माझं लेकरू घरी रडत असेल, माझ्या स्थानामध्ये पाना आले, माझी चोळी ओढली झाली. काय करंट आहे महाराज, काय सांगायला पाहिजे.
जीवस्य कंठस्य म्हणतात त्याला. ते माऊलीला तिकडं लेकरू रडायला लागलं, ते स्थानामध्ये पाहणं फुटलं, वासना करू, माझं लेकरू घरी उपाशी असेल, मला जाऊ द्या. नाही ताई काय करू, मग क्षमा मी तुझ्या पाय पडतो, पण माझी नोकरी जाईल आणि माझ्या लेकरा बाळाचं कसं होईल, तुझ्या लेकराचं पण माझ्या लेकराचं कसं होईल. दोघाला प्रश्न पडला, आता काय करायचं. तिनं इकडं तिकडं पाहिलं, काय करावं, इकडं तिकडं पाहिलं. गडाचं एक बुरुज होता, पण ताई तिकडं जाऊ नका, तिकडं जंगलासारखं आहे, बुरुज आहे, तिथं खाली फार खोल आहे, म्हणजे आता रात्रभर काढायची इथं, म्हणजे इथं झोपा दरवाजा बशी. तेव्हा नाही, त्या बुरुजावर जाऊन पाहते. महाराज त्या बुरुजावर गेली, पाहिलं तिनं खाली, तर आपली वस्ती खालीच या बुरुजाच्या खाली. म्हणून त्या लेकराच्या प्रेमासाठी महाराज तिथेच उडी टाकली. कर्मधर्म संयोगाने खाली गावताची गंजी होती. तारने वाला है भगवान, बजाने वाला है भगवान, तारने वाला है भगवान, बजाने वाला है भगवान. सकाळी सांगितलं महाराज, एक माऊली गडाचा दरवाजा बंद झाल्यानंतर आली होती, आम्ही तिला सोडलं नाही, ती ह्या बुरुजावर गेली, पण रात्री सकाळी समजलंच नाही कुठे गेली. महाराजांनी सांगितलं तिचा तपास करा, ती कुठे गेली, तिला काय झालं, तिचं काय झालं तपास करा. गडाच्या आसपास पाहिलं, सगळीकडे गेल्यानंतर सांगितलं की रात्री गडावर तुम्ही झाला होतात का. म्हणे हा. तुम्हाला माझ्या लेकराला पानं फुटलं, मला पानं फुटलं, माझं लेकरू उपाशी असेल म्हणून मी गडावरून उडी टाकली खाली. कर्मधर्म संयोगाने खाली गावताची गंजी होती, मला काही झालं नाही. घरी आलं तर मुलाला पाळलं. छत्रपतीला हानिरोप दिल्यानंतर सांगितलं की उभं राहिले सिंहासनावर, त्या माऊलीने घेऊन या. लेकराच्या प्रेमासाठी जीवाची बाजी लावणारी कोण आहे, तिला आई म्हटलंय महाराज. म्हणून जनार्दन स्वामी सांगतात की त्यांची आई म्हाळसादेवी, ती बरेच आई गेली तर त्याचा प्रेमाचा समुद्र आटून जातो महाराज. जनार्दन स्वामी ढसा रडले आई गेल्यानंतर. आम्ही म्हाळसाईच्या पुण्यतिथीला प्रवचन केलं, तुम्ही आई आईचे उपकार नाही फेडत कधीच. म्हणजे आई आई तुम्ही एवढं वरून उंच उडी मारली, खाली तुम्हाला जीव जायला असं वाटलं नाही, कसं जाईल जीव. रात्रभर देवीची भजनं ऐकले, श्रद्धाबा रात्रभर देवीची भजनं ऐकले, ती मरून देईल तुम्हाला. गोधडी गोधडीला आम्ही देवीची गोधडी, आम्ही गोधडी गोधडीला आम्ही देवीची गोधडी. 10-5 घाला जेऊ, आम्ही गोधळाला येऊ, 10-5 घाला जेऊ, गोधळाला येऊ. तिला वर बोलवलं, तिचा सत्कार केला, त्याला साडी सोळी दिली. आई दरवर्षी या ओजागिरी